Hello everyone, welcome back to new vlog. So the vlog started so chaotically त्याच्यामुळे मला इंट्रो करायलाच भेटले नाही. सो हिअर आय एम डुईंग इंट्रो अँड सेइंग हाय टू यू ऑल. एन्जॉय द व्लॉग. गाईज आम्ही आत्ता उठलोय जस्ट आणि आई बोलत होती शिंबा शिंबा गॅलरीतून. आम्हाला काही कळलंच नाही, आम्हाला माहितीच नाही शिंबा कुठं गेलाय. आम्ही पूर्ण घरात शोधलाय, कुठंच सापडत नाहीये. आता आम्ही खाली चाललोय थोडं बघायला. तो खूप घाबरतो. आय डोंट नो तो रात्रीचाच कुठेतरी गेलाय. सिंबा काय चाललंय? सिंबा काय करतोय तू? अडकलाय ना? आम्ही तिथं राहतो बघा, ह्या पत्र्यावर तो झोपतो इथं आणि तो रात्री पडलाय इथं. आई हे घर कोणाचं? इथं येतो. त्याला लय भूक लागली वाटतं, कसं करतोय बघा. थांब आम्ही आलो. तिथून कस काय तो खाली येणार बाळा? हा बोक आहे नाही. सिंबू घाबरलाय तो. आई आवाज देते इकडून तरी तो म्याव म्याव करतोय इथून. आम्हाला वरतून दिसतच नव्हतं तो कुठे आणि कोणाचं घर आहे काय माहितीच नाही. एवढं काय घाबरतो इथं? एवढं तू पात्र्यावरून इथं डाईव मारले. आता इथं मार. हा का? बरं मी वर जाऊन बघते कोणाची गॅलरी. तो येतच नाही का तरी पण? हात देतोय नाही उतरते खाली. भाई साहब त्या काकू सांगतात दादा तो फ्लॅटच समजत नाही खालून. आता वापस चालले. येडाय का रे? थांब जरा. ह्या मुलाने पार घोळ केलाय सकाळ सकाळ. हा काय थरथर करतोय. खातोय काय आता? खातोय काय? टाक. तो रात्रीपासून लापत आहे आणि आई गॅलरीतून आवाज देते सिंबा. लगेच म्याव म्याव करत आणि मला पण म्यावचा आवाज आला. तर आम्हाला खाली दिसतच नव्हतं तो कुठे. आत्ताशी 8:30 वाजले. 8:10 पासून आम्ही त्याला शोधतो. बरं आम्हाला खाली गेल्याच दिसला तिथं गॅलरीत. मला वाटलं तुमच्या सोबत आहे. रात्री 3ला उठलो होतो मी नाही आलो. हा मम्मीच्या मागं पळतो तो 6 पासून. आईच्या मागं पळतो आणि तो रात्रीचा येतोच कारण की तो रात्रभर फिरतच असतो. आणि मी 2:30 का कितीला तरी उठलेला. 2:30 पासून नाही. हा जा बाहेर. गेलं खरंच. चल ऍडव्हेंचर करायचं गोष्टी लय सुचतात सिंबाला. ऑरेंज आहे ना. परत तो सेफ जागेवर होता, वरती मारला असतं कारण की हा म्याव म्याव करत होता. खाली खूप कुत्रे आत्ता पण भुकत होते. सच एक्सपिरियन्स. हॅलो एव्हरीवन, मी जस्ट रेडी झाले. हा ब्रेकफास्ट करते. आय एम गोइंग आउट. इट्स बीन अ लॉट ऑफ डेज. मला सुट्ट्या लागल्या कॉलेजच्या पण मी कुठं फिरायला गेले नाही. सारा रील्स यायचं. ते स्ट्रीट्स ऑफ युरोप म्हणून आहे पुण्यामध्ये, तिकडे मी कधीच गेलेले नाही. सो आय एम प्लॅनिंग टू गो देअर. आय हॅव अ रील टू शो यू. आय थिंक मेनी पीपल नोज व्हॉट इज स्ट्रीट्स ऑफ युरोप. खूप आहे ना फोटोजेनिक प्लेस आहे तिकडं. असे काहीतरी बिल्डिंग्स आहे. मेन अजेंडा तर फोटो क्लिक करायचा आहे, काहीतरी हेल्दी खायचं आहे आणि मस्तपैकी फिरून यायचं आहे. मला फिरायला खूप जास्त आवडतं. सो येस आय एम सो हॅपी टुडे. हे करणार आहे, लिपस्टिक करणार आहे आणि बोस घालणार आहे, नाही तर केस खूपच विस करता. मग तिथं पूर्ण दिवस स्पेंड करणार आज आपण. सो लेट्स गो. सर मला आहे ना आता झोपूशी वाटते वापस, कारण की ह्याच्यामुळे मी 8ला उठले. मी नाही तर 9 9:30 माझं ठरलेलं रात्री. मला लात मारण इकडून मागून. हे ना मी न्यू लिपस्टिक काढली. मला लक्षातच नव्हतं माझ्याकडे लिपस्टिक. माझी जी ओल्ड लिपस्टिक आहे ना पूर्ण त्याचा एक साईडचा शेडच उरलाय. मला आहे ना ह्या लिपस्टिक मधला एकच शेड आवडतो, एक साईडचा. इकडे 2 शेड्स आहे ह्या लिपस्टिक मध्ये. त्यातला मला आहे ना इकडं न्यूडवाला जो शेड आहे ना तो आवडतो. आय डोंट नो हा सेपरेट शेड मी कसं काय घेऊ. सो मी डायरेक्ट ही लिपस्टिकच घेऊन टाकते. इकडं पिंकमध्ये, इकडं न्यूडमध्ये. आय लाईक इट. फायनल स्टेप हेअर मिस्ट. मी रेडी झाले. मी ही बॅग घेणार आहे. आता आपण निघूया. गाईज आय हॅव रिच्ड सी. असं आहे तर सगळं भरपूर शॉप्स आहेत. काहीतरी फोटोज वगैरे क्लिक करू आपण इथं आणि काहीतरी खाऊ थोडं वेळ. मी इकडे जाणार आहे आतमध्ये
आणि इथून फोटो काढायचं ट्राय करणार आहे त्या विंडो मधनं. गाईज मी इकडं खाते. मला ह्या प्लॅटरमधलं सगळ्यात जास्त मँगो आवडला. Guys, I was having a really bad pain in my lower back. कारण की मला थोडंसं त्रास पण आहे लोअर बॅकचा. आणि मग ते थोडंसं वर्कआउट केलं तुम्ही काल लोअर बॅकचं. सो आय एंडेड अप हॅव्हिंग मसाज, ज्याने मला थोडं रिलॅक्स फील होतंय. हॅलो एव्हरीवन. आता मी किचनमध्ये बॉइल्ड एग्सचं काहीतरी बनवते. म्हणजे कांदा आणि मसाला टाकून फक्त फ्राय करणार आहे. ते बॉइल्ड एग्स खायला मला खूपच टेस्टलेस लागता म्हणून आज मी 12:30ला उठले. मला जागच नाही आली. आय डोंट नो कसं काय. रात्री मी लवकर झोपले तरी मी 12:30ला उठले. आता डायरेक्ट ग्लो आता डिसेंबर पर्यंत डायरेक्ट. माझा भाऊ मला दरवेळेस असाच टीज करत राहतोय. आज तो 4K मध्ये कॉट झालाय. माहितीच नाही का मोबाईल आहे बरं. 3 आहे का बघ बरं झालं. तिने गॅस बंद केलाय. कांदे जाळायला लागले. आय एम सो नो बॅड कुकिंग. ऍड सम मसाला. परत मी गॅस चालू करणार. थोडंसं फ्राय करणार आणि मग खायला घेणार. येस, इट्स डन. असं दिसतंय. नाउ आय विल टेक इट इन अ प्लेट अँड ईट. सोनू लिटरली भात खातोय एवढा आणि केक खातोय. एस व्हॉट, सोनूचं पार्सल आले. हा एवढ्या गोष्टी मागवतो मला कधीच समजत नाही. तू ओपन करते. हा, ह्याच्या सगळ्या गोष्टी मीच ओपन करते. नाईस. और किती आहे? 199. भारी वाटतंय. पॉप ओपन आहे का? 750 ml. What the hell?